नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। हे बघा, उद्या जो शपथविधी आहे त्या शपथविधी अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत। 2100 रुपये डिसेंबर आज म्हणजे 4 डिसेंबर आहे। बघा, पुन्हा वाटप सुरू झालेलं आहे। 3 ते 4 मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। बघा, नवीन झालेल्या आहेत तर आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये नाही तर 3000 रुपये द्या अशी मागणी आता केलेली आहे। कोणी केलेली आहे तर तुमच्या अर्जामध्ये जर काही चूक झाली असेल, तुमचं बँक अकाउंट किंवा मग तुमचं आधार कार्ड वेगळं असेल किंवा तुमचं रेशन कार्ड वेगळं असेल, तुम्ही नवीन परत अर्ज भरू शकताय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज भरताना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण मी तुम्हाला पुढे सर्व सांगणार आहे। पोस्टात आणि बँकेत पैसे जमा झालेले आहेत। या 10 जिल्ह्यांमध्ये आता आज वाटप होणार आहे। तर ते कोणते 10 जिल्हे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा नियम आहे, तो एक चेंज झालेला आहे। पोस्टाचा सुद्धा एक महत्त्वाचे 3 अपडेट आलेले आहेत। तर जवळपास आज आपल्याकडे 5 ते 6 महत्त्वाचे अपडेट्स आहेत। लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण उद्या शपथविधी आहे, त्यामुळे आजच पैसे अकाउंटला येणार आहेत। शिंदे यांची मोठी घोषणा आहे। शिंदे यांनी एक मोठी खुशखबर दिली आहे, कारण त्यांच्यासाठी आता थोडंसं त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर झालेली आहे। तुम्हाला माहित आहे की काल ते ॲडमिट होते, त्यांची प्रकृती स्थिर नव्हती आणि बाहेर येताच त्यांनी सभेमध्ये मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। त्यांनी माहिती दिली आहे की लाडकी बहीण त्यांची वाट पाहत आहे। त्यांचे लाडका भाऊ जो आहे तो कधी पैसे देणार आहे, काही पैसे त्यांना द्यायचे राहिलेले आहे। बहिणींचा 6वा हप्ता हा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आहे। मिळाल्यानंतर त्याच्या अगोदर ते तिथे पैसे वाटप सुरू होणार, कारण तुम्हाला माहित आहे की आता नवीन मुख्यमंत्री तर येणारच आहे। त्यांच्या अगोदर त्यांनी त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण करायचं ठरवलेलं आहे। बघा, एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा योजना, त्याच्यामध्ये मोठी घोषणा केलेली आहे। महायुती त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं की त्यांना पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये वाढून 2100 रुपये केले जातील। त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या वचनानुसार राज्यातील महिलांना लवकरच 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळतील। मीडियाच्या रिपोर्टनुसार तरी असं दिसतंय की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये वाढवून ते 2100 रुपये केले जातील। माजी मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेल्या वचनानुसार ते आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहेत। तर अशा पद्धतीने मीडिया रिपोर्टनुसार तरी आपल्याला ही रक्कम जी आहे ती 1500 रुपयांनी वाढवून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकार लवकरच घेईल आणि हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर हा निर्णय घेतला जाईल। अधिवेशन जर पुढेच राहिले, परंतु त्यांनी आजच घोषणा केली की त्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते माझी लाडकी बहीण जी आहे ती खूप दिवस झाले, तर त्यांनी जसे दवाखान्यातून आले तर परिषदेचं काम चालू झालं, बैठकांवर बैठका घेतल्या आणि आजच पैसे परत वाटप सुरू झालं पाहिजे आणि 2100 रुपये त्यांना द्यायचे आहे, अशी काहीतरी मागणी त्यांनी केलेली आहे। बघा, आता तुमच्या अकाउंटला पैसे यावे असं तुम्हाला वाटत असेल तर मी सांगते तुम्हाला 3 ते 4 महत्त्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत, कारण भरपूर अर्जांमध्ये चूक झालेली आहे। आता प्रशासन एक मोठी अपडेट देत आहे की काय करू शकताय, काय त्याच्यामध्ये काय नवीन नियम आलेला आहे। बघा, पोस्टामध्ये कुठल्या बँकेमध्ये पैसे येणार आहे, कारण काही महत्त्वाच्या अशा बँका आहेत निवडलेल्या आणि काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, तर तिथे कोण पात्र असणार आहे आज हे सुद्धा आपण इथं डिटेलमध्ये बघणार आहोत। बघा, लक्षात घ्या, योजनेचं मानधन जे आहे ते 3000 करा अशी मागणी केलेली आहे। दरम्यान योजनेची रक्कम वाढवून 3000 करण्यात यावी अशी मागणी इथे करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाचे नेते अंबादास यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम आता 3000 केली पाहिजे अशी इथं मागणी केलेली आहे। कोणाकोणाला वाटतंय की 3000 ही लाडकी बहीण योजनेची जी काही मानधन आहे ते व्हायला पाहिजे, कारण भरपूर जण असे म्हणतात की 2100 ऐवजी 3000 रुपये झालं पाहिजे। तर मग आता हे कुणाकुणाला वाटतंय, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे म्हणजे ज्यांच्या अर्जामध्ये चुका आहेत, बघा, अर्जामध्ये ज्यांच्या चुका होत्या पहिल्या त्यांच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी, निवडणूक आचारसंहितेपूर्वी ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे ऑनलाईन अर्ज केले गेले होते त्या अर्जांची आता प्रशासकीय स्तरावरती पडताळणी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। आणि ज्या अर्जामध्ये त्रुटी आहे, बघा, ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा लाभार्थी महिलांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची संधी प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे। बघा, तुम्ही मोबाईल ॲपद्वारे जरी फॉर्म भरला असेल किंवा वेबसाईटद्वारे जरी फॉर्म भरला असेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही कुठूनही फॉर्म भरा, कुठूनही फॉर्म भरू शकता। नवीन संधी तिथं देण्यात आलेली आहे, प्रशासनातर्फे दिली जात आहे। बघा, अर्जामध्ये त्रुटी, अर्जात तर तुमची कुठलीही चूक असू द्या, तुम्ही मोबाईलवरनं नारी शक्ती दूत ॲपवरनं जरी फॉर्म भरला असेल तरी काही टेन्शन घेऊ नका। तुमचं जरी काही चुकलेलं असेल, तुम्हाला वाटतं की बाबा रिजेक्ट झालाय फॉर्म, कारण आपल्याकडे परत संधी आलेली आहे, कोणीही संधीचं सोनं करा, सगळेजण सोन्यासारखी संधी आलेली आहे, परंतु
परत तुम्ही नव्याने अर्ज करण्याची संधी ही जी माहिती आहे ती महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आता तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असेल किंवा मग ऑफलाईन अर्ज जरी केलेला असेल तरी सुद्धा ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, भरपूर जण काय करतात, अशी महत्त्वाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कारण ते सबस्क्राईबच करत नाही। आणि सबस्क्राईब करून सुद्धा बेल आयकॉन म्हणजेच घंटीवर जर तुम्ही दाबून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला इथं ज्या अपडेट्स येतात ते कळतात आणि तुम्हाला पैसे सुद्धा येतात। नाहीतर मग तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही आणि तुम्ही विचार करता की असं का झालं, तर तुम्ही व्हिडिओज बघत नाही आणि डिटेल माहिती काय आहे ते तुम्हाला मिळत नाही। बघा, मग लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। प्रत्येक महिन्याला त्यांना 2100 रुपये मिळणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, प्रत्येक महिन्याला 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार, कारण सरकारचा वादा आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। परंतु काही महत्त्वाचे नियम आता बघा तुम्हाला मी सांगत आहे, त्या नियमांचं पालन आणि बँकेचं सेपरेट आहे। हे सगळे नियम जे आहेत ते बँकांचे सेपरेट नियम आहेत, आपल्यासाठी चांगले नियम आहेत। पोस्टात काही महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत। तर बघा, आता बऱ्याच जणांनी असं बघितलं असेल की पडताळणी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये आपलं सरकार जे आहे ते हे ओझं पेलण्यासाठी या योजनेला चालना लावलेली आहे। तर निवडणुकीपूर्वी योजना राबवताना निकषांची काटेकोरपणे छाननी करण्यात आली नव्हती। एका कुटुंबामध्ये 2च महिलांना पैसे दिले जातील असं सांगितलं होतं, पण 4 महिलांना सुद्धा पैसे दिलेले आहेत। आणि जर तुमच्या घरामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर अशा वेळी सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसे येणार नाही असं सांगितलं गेलं आहे। म्हणजे हे अटी आणि निकष जे आहे ते आपल्याला अगोदरच देण्यात आलेले होते। पण लाडक्या बहिणींनी तिथे अर्ज करत असताना काय केलं की जी तुम्हाला प्रत दिलेली होती तर त्याच्यामध्ये आपण टिक करून दिलेल्या होत्या, तर तिथेच चूक झाली की तुम्ही 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त उत्पन्न असताना सुद्धा तुम्ही फॉर्म भरला आहे किंवा मग तुम्ही तिथे टिक करून दिलेले आहे। बघा, तुमच्याकडे गाडी असेल, 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला हे जे पैसे आहे ते मिळणार नव्हते। पुरुषांच्या नावावरती आपल्या गाडी असते किंवा इन्कम जे आहे ते सुद्धा पुरुषांच्या नावावरती असतं। तर मग कुठेतरी महत्त्वाचं हे आहे की आपल्याला आपल्या कुटुंबातील जे उत्पन्न आहे ते सर्व आपलं उत्पन्नच मानलं जातं आणि हे आपण बघायला पाहिजे होतं। आता ठीक आहे, असं झालं असलं तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल, तुम्ही जर एकत्र कुटुंबामध्ये असाल आणि तुमच्या घरामध्ये जर गाडी सुद्धा असेल तर अशा वेळी गाडी ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे त्याचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही वेगळं करू शकता। तर बघा, बँक ऑफ इंडिया असेल, SBI बँक असेल तर या बँका ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये नक्की तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। इतके दिवस प्रतीक्षित आपण होता तर आज पैसे त्या व्यक्तींना येणार आहे, त्या महिलांना येणार आहे। पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहे। तुमचा मोबाईल नंबर तिथे अटॅच असणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलवरती जे मेसेज आलेले आहे ते सुद्धा बघू शकता। लाडक्या बहिणींना वचन पूर्ण करण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे। आता 100% आज वाटप सुरू राहील कारण सत्तेत आलेले आहे ते। आणि तर लक्षात घ्या, काही लोक जे आहेत ते बघा, कोटक बँक, ICICI बँक, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, SBI बँक, HDFC बँक, युनियन बँक, कॅनरा बँक अशा महत्त्वाच्या काही बँक आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे। आणि तुम्हाला एक काम करायचं, तुमचं जे बँक आहे त्या बँकेला आपल्याला सांगायचं आहे, मग आपण तुम्हाला बँकेचं नाव जे आहे ते सांगायचं आहे, तुम्ही कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे बघा, बँक अकाउंट फ्रीज झालेलं आहे म्हणजे ब्लॉक झालेलं आहे बँक अकाउंट, तर ते तुम्हाला चालू करून घ्यायचं आहे। बघा, आजच्या सध्याच्या स्थितीला ते चालू करून घ्या। आधार कार्डची प्रिंट जी आहे ती घेऊन जा, KYC केलेली नाहीये किंवा अकाउंट लॉक झालेलं आहे, देवाणघेवाण होत नाही, त्यामुळे सुद्धा ते बँक अकाउंट जे आहे ते बंद आहे। आधार कार्ड लिंक करून घ्या, पोस्टाचे अकाउंट करा, नाही तर मग पोस्टाचं अकाउंट जे आहे ते सुद्धा बंद झालेलं आहे भरपूर जणांचं, त्यामुळे पैसे जे आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत। लक्षात घ्या, पटकन आज आपल्याला काम करायचं आहे, बँकेत जाऊन ह्या 2 ते 3 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पोस्टात आणि बँकेत दोनही सगळ्यात महत्त्वाची कामं जी आहेत ते करायची आहेत। तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अकाउंटला नक्की पैसे मिळणार आहेत। आणि बघा, काल बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की आज पैसे वाटप सुरू होणार आहे। बहिणींच्या अकाउंटमध्ये तुम्हाला दुपारच्या नंतर पैसे वाटपाला सुरुवात झालेली असेल, म्हणजे इथं बघा, अहमदनगर, जालना, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड
चंद्रपूर, गडचिरोली या राज्यांमध्ये प्रामुख्याने हे पैसे येणार आहे। अमरावती, जळगाव, चंद्रपूर यांच्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। नाशिक सुद्धा याच्यामध्ये येतं। लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची विनंती आहे की तुम्हाला जर हे अप्रूव्ह करायचं असेल, तुमचं बँक अकाउंट कुठलं आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे का नाही आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि त्याचबरोबर तुम्हाला नक्की काय वाटतं, तुम्हाला 2100 रुपये यावेत की 1500 रुपये यावेत, असं काय वाटतं की 3000 रुपये यावे, हे डिटेल्स जे आहे ती नक्की कमेंट करून सांगा।